नमस्कार विद्यार्थी मित्रों, बेड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। कॅप राऊंड 3 याचे जे ऑप्शन फॉर्म आहेत याचा जो शेवटचा दिनांक आहे त्याबद्दल चर्चा। CET-सेलची वेबसाईट cetcell.mahacet.org यावरती आपण आलेलो आहोत। येथे आपण पाहू शकता एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळते जे की आपल्या कॅप राऊंड संदर्भात आहे। तर न्यू रजिस्ट्रेशन existing form and editing of option form has been started and please check the updated schedule असं आपल्याला पाहायला मिळते। वरती स्क्रॉल करूया, तेथे आपल्याला काल आलेला एक GR ज्याची आपण चर्चा केलेली आहे तो पाहायला मिळतोय। त्यानंतर बीड अपडेटेड शेड्यूल जो आहे तो चेक करायचा आपल्याला सांगितलेला आहे। तर आपण क्लिक केला आहे। क्लिक करताच ओपन होताच आपण परत एक पेजवरती गेलेलो आहोत जेथे आपल्याला कॅप राऊंड 3 पाहायला मिळतोय जो की 4, 5 व 6 या 3 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म एडिट करण्याची सुविधा, त्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा ही आपल्याला देण्यात आलेली आहे, प्रदान करण्यात आलेली आहे। आणि ही सुविधा आपल्याला 6 तारखेपर्यंत पाहायला मिळते। म्हणजे 6 तारखेला आपले ऑप्शन फॉर्म भरणं संपणार आहे। त्यानंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ती 9 तारखेला पब्लिश होईल। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 14 तारखेला पब्लिश होईल व 18 तारखेला आपल्याला आपले नंबर लागलेत की नाही आणि लागले असतील तर कोणत्या कॉलेजला म्हणजे अलॉटमेंट आपल्याला 18 तारखेला पाहायला मिळणार आहे। तर आपण वेळेत आपले फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। ऑप्शन फॉर्म फिलअप करा। आज शेवटचा दिनांक आहे 6 सप्टेंबर 2024 रोजी हे फॉर्म आपली लिंक आपोआप क्लोज होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला तिसऱ्या राऊंडसाठीचे फॉर्म भरता येणार नाहीत। परत मग आपल्याला पुढचा जो राऊंड आहे चौथा राऊंड ज्याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो त्यासाठी आपल्याला वेट करावं लागेल। त्यामुळे वेळेत आपण फॉर्म भरून घ्यावेत। लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण आणि आपल्या कॅप राऊंडशी निगडीत व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।